उन्हाळ्यामध्ये आमच्या येथे फणसाच्या गऱ्याचे अनेक प्रकार केले जातात. त्यापैकी आज मी सुक्या गऱ्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी येथे मी फणसाचे गरे काढून घेतले आहेत. ते स्वच्छ धुवून बारीक करून घेतले आहेत. आता फोडणी देऊया. त्यासाठी येथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत लसूणही ठेचून घेऊया. लसूण अगदी बारीक ठेचून घेऊया. आता तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरं आणि थोडीशी मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की त्यामध्ये ठेचलेला लसूणही टाकून घेऊया. या भाजीला थोडा जास्तच लसूण वापरायचा, म्हणजे भाजी छान होते. आता लसूण परतून घेऊया. लसणाचा रंग बदलला की त्यामध्ये मसाला टाकून घेऊया. येथे मी घरचा गोडा मसाला वापरला आहे. आता थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. हे मसाले परतून घेऊया आणि त्यामध्ये बारीक केलेले गरे टाकून घेऊया. या भाजीला तसे जास्त मसाले लागत नाहीत. आमच्याकडे अशाच पद्धतीने भाजी केली जाते. अगदी पारंपरिक हीच पद्धत. तुम्हाला हवं असेल तर या भाजीला कांदा टोमॅटोची देखील फोडणी देऊ शकता. तशी केल्याने देखील भाजी छान होते. आता गरे 1-2 मिनटे परतून घेऊया आणि झाकण मारून ठेवूया. आता गऱ्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी ओतून घेऊया. ही भाजी अगदी 10 मिनटात सहज शिजते. त्यासाठी येथे मी 1 तांब्या पाणी वापरलं आहे. आता भाजी शिजू द्यावी. मध्ये दुसऱ्या वेळेत एकदा किंवा 2दा भाजी परतून घ्यावी. आणि भाजी पूर्ण आटेपर्यंत सुकवून घ्यावी. झाली आपली भाजी तयार. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.